सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं। त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नसल्याचं गडकरींनी म्हटलं आहे। मेरा तो मत है, कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा। गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे, पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही। नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत। मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळे, त्या निधीमुळे कुठच्याही योजनांवर इव्हन उद्योजकांच्या इन्सेंटिव्हवर देखील परिणाम होणार नाही, याची दक्षता पूर्ण सरकारने घेतलेली आहे। गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार। त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुती बरोबर होते, राज ठाकरे, तेही तेच बोललेले आहेत। आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट्स आहेत, अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात। त्यांनी कुठल्या आशयाने म्हटलं, त्याचा आशय उलटा काढून काही होणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यांनीही 4दा अभिनंदन केलं योजनेचं। त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये गडकरीजींनी या योजनेचा अत्यंत चांगली योजना म्हणून उल्लेख केला। आणि स्वतः गडकरीजी रिसीम त्या ठिकाणी नागपूरच्या 80,000 महिलांसमोर त्यांचं अभिनंदन त्यांनी केलं। आणि या योजनेकरता वेगळंच बजेट आहे, या योजनेचा संबंध दुसऱ्या योजनेवर नाही आहे।